बोल जागेले महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, गोवैष्णव महाराज की जय, गणपती बाप्पा बोल बजरंग की जय, चौकीच्या राजाचा जय. दादा नमस्कार. न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक काळा चौकीचा राजा अर्थात मुंबई काळा चौकी. न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक काय वाटचाल आहे आणि सध्या म्हणतो ना आपण की या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. ते अस्तित्व म्हणजे आपली संस्कृती जपायचं आहे, हे महत्त्वाचा उद्देश आहे. काय बोलताय? आता न्यू पोषणमध्ये सांगायचं मला गेलं तर जवळजवळ 50 ते 60 वर्ष, मंडळाला 75 वर्ष आली तरी आमच्या माहितीनुसार 50-60 वर्ष आम्ही गोविंदा आमच्या पूर्वजापासून खेळत आलेले आहेत. तेव्हाचा जो गोविंदा होता म्हणजे आम्ही मध्ये पण आम्ही न्यूजला सांगत होता की तो वाकून घोडी फोडा राहायचा आणि अंडी फोडायचा. ओनवा गोविंदा असायचा. त्याप्रमाणे तो खेळला गेला. ती एक मजाच वेगळी होती. जो उत्साह होता, जो उत्सव म्हणून आपण खेळायचो ना तो होता. नंतर कालांतराने जसं जग पलटत गेलं, आज माझगाव आठवड्याने जसं सगळ्या जगाचे आदर्श आहेत ते त्यांनी 8 थर लावले, 900 त्यांनी 9 थर लावले. त्यातून मग पुढे प्रेरणा घेत सगळे जसे मंडळ पुढे गेले. तर न्यू परशुरामनी 1991-99 पासून आम्ही ह्या रोडवर ह्या मातीवर आम्ही प्रॉपरली सराव चालू केला. जो डेलीचा असायचा, परवा पहिला वर्मअप व्हायचा, पोरं जिममध्ये यायचं. आणि आमच्या मंडळाची सुरुवातीला खासियत म्हणजे गोविंदा चालूच्या अगोदर की आम्ही 2 महिने पोहायसाठी जिम फ्री ठेवतो. कारण त्या फ्रीच्या जिमच्या नावाने तरी पोरं जिममध्ये व्यायाम करतील त्या दृष्टीने. त्यानंतर प्रोफेशन चालू केला 1999 2 साल तसंच सराव केला. 2001 साली आम्ही पहिले साहेब 7 थर लावले. ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी आम्ही पहिले 7 थर लावले. पण तेव्हाची जी पिढी होती ना, तेव्हा जो कॉन्फिडन्स होता ना की फटाक्याची माळ बाजूला लावलेली होती, म्हणजे वाट लावायची बाकी होती पण 7 लाखांना एवढा कॉन्फिडन्स होता. त्यानंतर पोरांची सुरक्षा बघता आज प्रत्येकजण पोरगा जॉबला जातो, त्याचं कॉलेज सांभाळून घर सांभाळून तो करतो. हे बघताना हे करताना कुठेतरी आम्ही 12 वर्ष थांबावं लागलं आम्हाला. आम्ही 2001 लावलेले 7 थर आणि आम्हाला 8 थरसाठी 2013 उचललं. 2013 साली म्हणजे एक स्वप्न आमचं होतं 8 थरासाठी आम्ही पुरं केलं. पण त्या स्वप्नामागे आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही एक म्हणजे आमचं उद्दिष्ट असं होतं की बाबा एकदा आपण काळजीमध्ये 8 थर लावू आणि मग दिवसभर इथं एक DJ किंवा एन्जॉय किंवा मजा करू. पण ते सगळं चित्र बदलत गेलं. आमचे पहिलेच 8 थर एवढं कॉन्फिडन्समध्ये लागले. त्यानंतर आम्ही बँड्रा, दादर, ठाणा, मुलुंड या ठिकाणी कंटिन्यू दिवसभरामध्ये 5 वेळा 8 थर 2013 साली. त्यानंतर तो 8 थराचा जो आहे संकल्प तो आम्ही दरवर्षी पूर्ण करत आलो. मध्ये उंचीवरची बंदी असेल, स्वयंपूचं असेल किंवा एखाद्या वेळेला एखादा राजकीय नेता ऑफ झाल्यामुळे पण एखाद्या वेळेला दहीहंडी पथकावर बंदी म्हणजे त्यावेळेला त्यावेळी तो बंद झालेला. ते सगळं आटपून 2023पर्यंत आम्ही दरवर्षी 8 थर लावतो. आणि जी वाटचाल आहे ती सगळ्यांच्या पोरांच्या मेहनतीने आम्ही ती करत आलो आतापर्यंत. आता हे सगळं झालं आपल्या मंडळाचं सगळं सविस्तर. आज काय बघायला भेटणार आहे आपल्याला? आज नक्कीच आज म्हणण्यापेक्षा तुम्हाला आता आमचं गुरुपौर्णिमेला सराव झालेला आहे. 75 वर्ष आहे. गुरुपौर्णिमेपासून आम्ही आमचं गाणं लॉन्च केलेलं आहे. अच्छा. जे स्वतःच आमचं म्हणजे ठीक आहे आपण त्या प्रवाहाबरोबर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तसं आमचं गाणं लॉन्च झालं आहे मंडळाचं. टी-शर्ट्स म्हणजे टी-शर्ट पूर्वी असं असायचं की आतापर्यंत की लास्टच्या डेपर्यंत ते कधी व्यवस्थित प्रिंटवून यायचे नाही. त्याविषयी आम्ही टी-शर्टचं पण लॉन्चिंग केलेलं आहे. आणि जे मुलांचं स्वप्न आहे, जे काळाचं राज्याचं स्वप्न आहे, जे की आम्ही 18 तर लावलेलंच आहे पण प्रयत्न नक्कीच आमचा गुरुपौर्णिमेच्या अगोदरपासूनच झालेला आहे की 9 साठी असणार आहे आमचं. नक्की 9 साठी नक्की असणार नक्की. पण हे सगळं करता करता एक म्हणतात ना की आपल्याला मुलं महत्वाची आहेत. बरोबर आहे. स्पर्धेच्या युगामध्ये जरी आपण असलो तरी पण मुलं महत्वाची आहे. शेवटचे 2 शब्द मुलांसाठी म्हणजे तुम्हाला म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं की 2001 साली जर आम्ही डबल एक्क्यामध्ये 7 थर लावलेले, म्हणजे त्यावेळेला 2001 साली जर आम्ही ट्रिपल एक्का टाकतोय ना तर मला वाटतं मुंबई ते पहिलेचं 8 थर पण आम्ही दिले असते त्यावेळेला. पण मुलांच्या सेफ्टीसाठी आम्ही 13 वर्ष थांबलो. 2001 ते 2013 पण 13 वर्ष थांबलं. 12 वर्ष थांबलं. एकमेव कारण होतं की सुरक्षित गोविंदा आला पाहिजे घरी. जेव्हा आम्ही इथं 1 वर्ष तुम्हाला किस्सा सांगू शकतो की पुन्हा सगळ्यांचे कुटुंब इथं जमले होते. रात्री आम्हाला 12:30 ते 1 वाजता ठाण्यावर नाही यायला. एवढंच कारण होतं की सगळ्यांच्या घरी कुटुंब असतं, सगळ्यांचे मुलं आई वडील आहेत, बहिणी आहेत. या एकमेव सुरक्षेसाठी आम्ही खेळतो. कधी ह्या 75 वर्षामध्ये त्या जागेचा आशीर्वाद आहे. कधी कोणा दुखापत झालं नाही. आम्ही कधी हॉस्पिटल बघितलं नाही साहेब, कधीच हॉस्पिटल बघितलं नाही. रिक्सच घेत नाही. पहिल्या 2 ट्रायमध्ये जर आमचं 8 जर सक्सेसफुल होत नाही ना तो वर्ष आम्ही वन डे पिकनिक म्हणून करतो किंवा एक उत्सव म्हणून करतो फक्त सुखरूप घरी येण्यासाठी. तर धन्यवाद दादा. बोलूयाच आपण आणि आता बघूया मुलांचे काय चाललंय आता.
अन्नू आलाय ना, अजिंक्य बोलो महाराज की जय। तर नमस्कार. मी जेव्हा आलो आणि मला आपले प्रशिक्षक सरांनी सांगितलं की ह्या मंडळाचं तुम्ही गाणं लिहिलंय, तसं हे सगळं करता करता एक म्हणतात ना की मुलांना मी पहिलं जवळून बघितलंय, त्यांचा सहवास लाभलाय, त्या मंडळाच्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यामधून माझ्या लेखणीमधून जे काही जे निघालंय आणि त्याचं जे सादरीकरण मी जे प्रेझेंट केलंय, काय बोलतोयस? कसं आहे माहिती आहे काय, ह्या गोविंदाच्या दिवशी जो मॉप निघतो तो कमीत कमी 700-800 मुलांचा असतो. गाणं लिहिताना जबाबदारी हीच होती की 700-800 मुलांच्या भावना आणि त्याबद्दल स्वतःचीही भावना होती दहीहंडीबद्दलची, ती मांडायची होती आणि त्या सगळा विचार करूनच गाणं रचायला सुरुवात केली होती. आणि गाणं रचलं त्याची पोचपावती पण खूप चांगली मिळाली आहे, प्रतिसाद खूप चांगला आहे गाण्याबद्दल, मुलांनाही ते गाणं खूप आवडलेलं आहे. ओके, मला एक गोष्ट सांग की जेव्हा तू गाणं लिहित होतास तेव्हा प्रत्येक मुलांचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर होता. हो, होताच. पण त्याच टायमिंगला त्याच्यामधल्या ज्या अडचणी आणि त्या टायमिंगला त्यांचा जो संघर्ष पण आहे आणि त्या टायमिंगला त्या पथकाचा जो संघर्ष, म्हणजे त्यांनी ती परंपरा चालू ठेवलेली, म्हणजे तो जो सगळा जो ग्राफ तू लिहित होतास, मनामध्ये काय चाललेलं ते, कसे ते जे शब्द कसे निघाले? म्हणजे खरं तर 2013चा काळ, 2013च्या वेळी त्या स्ट्रक्चरमध्ये दहीहंडीच्या जो 8 थर आम्ही पहिल्यांदा विक्रम गेला, त्या स्ट्रक्चरमध्ये मी नव्हतो, पण तो आजमावण्यासाठी त्या ग्राउंडवरती तिथे उभा होता आणि तो जल्लोष आणि ती सगळी एक म्हणतात ना वाईब्स होती ना, खूप कमालची होती. आणि असं मनातून छाती बनवलं होतं की यार आपल्याला ही संधी मिळेल आज ना उद्या, आणि त्यानंतर ती पुढे जाऊन संधी मिळाली. मग त्या सगळ्या गोष्टी, तो सगळा काळ प्रत्येक मुलाला भेटणं असतं की बाई दहीहंडीचा दुसऱ्या दिवशीचा असू दे का आधीचा असू दे का, वर्षभर सतत काही असं ना काही दहीहंडीच्या बद्दल प्रत्येक मुलांना काही ना काही वाटत असतं की यावर्षी आपल्याला दहीहंडीतून हे साध्य करायचं आहे, ते करायचं आहे. त्यामुळे ती वाईब्स एक भन्नाट होती गाणं लिहिताना. कसं कन्सेप्ट तुला कसं सुटले, संकल्पना कशी सुटली तुला? संकल्पना सुचण्यासाठी एक आपल्या कार्यकारी मंडळाचा पण खूप मोठा हात होता त्यामध्ये, की असं गाणं आपल्याला करायचं होतं की ह्या गोष्टी त्यात पाहिजेच, आपल्या कृपा असणारी जागेवाल्याची अशी मती त्यातून मांडायचीच आहे, सुरुवात ही गाण्याची अशी होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कार्यकारी मंडळामध्ये डिस्कस होत असल्यामुळे त्यामुळे सोपं झाल्या त्या गोष्टी. ओके, मला आहे ना आता सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा, मला त्या गाण्याच्या 2 ओळी ऐकायला पाहिजे, मला ऐकायचे आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांनी पण मला तुझ्या बरोबर त्या गाण्याची साथ दिली पाहिजे. मला ऐकव ना त्या 2 गोष्टी. 2 गोष्टी ऐकायच्या. खरं तर मी सिंगर नाही, तरी पण एक मनामध्ये बोलतात ना की त्या 2 ओळी भिडल्यात, म्हणजे स्वतःला मनातून असं वाटतं, त्या म्हणजे ह्या होत्या की माटाचा भाव तुझ्या सांगू न दे, उंचावर मटकी तुझी बांधू न घे. ह्या ज्या 2 ओळी होत्या ना त्या खूप मनाला होत्या आणि त्या इंट्रोमध्ये ॲमोनमध्येही त्या गोष्टी दिसतात, म्युझिकमध्ये त्या ओळी टाकताना पण हे आलो की यार खूप त्या कमाल ओळी होत्या. आणि शिवाय शेवटी
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख म्हणजे पहिलं असं मंडळ किंवा पहिलं असं दहीहंडीचं गीत असेल ज्यामध्ये न्यू परशुराम क्रीडा मंडळाचं की ज्यामध्ये आपल्या राजांचा आपल्या छत्रपतींचा उल्लेख झाला आहे. ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे की ती टाकायची आम्हाला वाटली, कारण का एक शिवजयंती उत्सव देखील मंडळाचा खूप जोरा होतो. त्यामुळे तीही गोष्ट आम्ही ते गाण्यामध्ये मांडली आहे शेवटला. तर तुला धन्यवाद तुझ्या गाण्यासाठी पण आणि सगळ्या मंडळासाठी पण मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर. मी काय म्हणतो की जेव्हा तू जॉबवरून येत असतोस तेव्हा मनामध्ये एक असतं की आपल्याला मुलांबरोबर आपली घरातली सगळ्या गोष्टी बाजूला सरून प्रॅक्टिसला यायचं आहे. काय बोलतोय? बोल काय बोलतो? कारण का अशा वेळेला म्हणतात ना की शब्द नाही सुचत, पण एक म्हणतात ना की प्रॅक्टिसला तरी यायचं आहे मला, आवड म्हणून. आणि एक अजून एक गोष्ट आहे की म्हणतात ना तू ठराला नाही तर धरायला तरी चल. काय बोलतो त्या गोष्टीबद्दल? म्हणजे पब्लिक चढायला येतो, धरायला कमी येतो, करायला. आणि म्हणतात ना आता सध्या म्हणतात ना अजून टप्पा जवळ नाही आलाय, पण जसा टप्पा जवळ येईल तसे सगळे येतील. आमच्या इथं असं झालंय की बिल्डिंग रूमा होत्या पहिल्या जुन्या ते सगळ्या तोडल्या आहेत, म्हणून अर्धा पब्लिक सगळं बाहेर राहिला. बरोबर. तो यायला जरा टाइम लागतो. शनिवार रविवार मोठी प्रॅक्टिस. पण किती काही झालं तरी पण म्हणतात ना सांभाळून घेणं आमचं काम आहे. मंडळ तर मस्त भाऊ. थँक्यू. हे सेम जाऊ आजचे दोघं जण. 2 पद्धतशीर घ्या रेडी. कोण झालाय? तो झालाय. बरं तिकडे दोघं एक पावर पाठवून तिकडे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बोल लागले महाराज की जय. 1 2 3 4 काही गोष्टी अशा असतात ना की आपण बघतो की जेव्हा प्रॅक्टिस चालू असते ना त्या टायमिंगला आमच्या टेक्निक्स ह्या आम्हालाच माहिती आहे. आमच्या टेक्निक्स कोणी घेऊ नये ह्याच्यासाठी आहे ना एक गुप्तता असते. म्हणजे आपण बघतो जसे जसे म्हणजे सोशल मीडिया तर वाढत चाललंय ना तिथे एक जी खेळामधली एक गोपनीयता असते ना, टेक्निकची गोपनीयता, जी गोपनीयता टेक्नॉलॉजी जी आहे ना ते आम्ही तर घरात घेऊन चाललोय की आता आमच्या प्रत्येक पॉडाला थराची मुवमेंट माहिती असते. थराची मुवमेंट आपण बेस सगळी टाकतो ते टाकतो, कारण हा सण ना वाढाव हीच इच्छा आहे. तशी कुठेतरी गोपनीयता ठेवून हा सण कुठे थांबवायचा नाही. उलट टेक्निकली ज्या गोष्टी तुम्ही जेवढ्या पसरवाल ना तेवढे अजून 4 मंडळ तयार होतील. बरोबर. आज आमच्या इथं आम्ही म्हणतो ना की जे 2-3 गोविंदा पथकाने स्वतः प्रॅक्टिस घ्यायला गेलेलो,
मी जोगेश्वरला एकदा गेलो होतो, मालाडला एका गोविंदा पथकाला गेलेलो, तिथं मात्र 2 गोविंदा पथकाला मी सरावला गेलो होतो, लालबागला गोविंदा पथकाला. थोडं आम्ही टेक्निक वाढवतोय. बरोबर. कारण आज या दक्षिण शिवडी मतदारसंघामध्ये फक्त एकच आम्ही 8 ठरलो होते. तर आमच्या मुलांसाठी इच्छा आहे की आमच्या अजून 2 जणांना 8 ठर लावायचे. बरोबर. जोगेश्वरला आपण बोलतो 5 गोविंदा पथक 8 ठरतो, तर कुठेतरी काळचुकीत पण एक नाव आणि काळचुकीत जवळजवळ एक 4 ते 5 गोविंदा पथक 8 लावे म्हणून टेक्निक आम्ही सांगतो. मोस्ट ऑफ आम्ही स्पेंड करतो, वाढवतो लोकांपर्यंत. यस यस. दादा मला जरा दोघांचा परिचय करून द्या. मी असं ऐकलंय की हे 2 जण आता टॉपर आहेत. टॉपर म्हणजे हा खरा पिलर आहे. हा, श्रेयश मध्ये एक आहे आणि विवेक आहे. देन म्हणजे जे चौबल एका जे आणतो वेट त्या दोघांवर असतो. अल्टरनेट आहे, चेंजिंग त्यांना एकामेकाला असेल. ओके. त्यांच्याबद्दल थोडं सांगतील. अच्छा दादा मला सांग, आता ह्या महिन्यामध्ये तू किती स्कॉटिंग मारतोयस? स्कॉटिंगचे रिपिटेशन किती आहेत? 12 ते 4 सेट मारतो. ओके. म्हणजे काय मॅक्सिमम 110 kg वेट ओके मारतो. ओके. मला एक गोष्ट सांग की मी व्यायामशाळेत जातो, ते झाल्याच्या नंतर जेव्हा मला फॉर्म मला दाखवायचा आहे, म्हणजे आता मला सर बोलतील की बाई तू आता 3ला ट्राय मार, 3 वेळा करायचे या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसचा, तो जो म्हणजे एक म्हणतात ना ते डोक्यात, म्हणजे तिकडे मी मेहनत केली आहे, तिकडे मला अप्लाय करायचं आहे. बोल, काय बोलतोयस? म्हणजे कशा प्रकारे म्हणजे म्हणतो नॉर्मल जिथं बोलतील तिकडे जातो. तिकडे माझा बेस दिलेला असतो मी वर्कआउटचा असतो. इकडे जे बोलतील तिकडे ज्या प्लेसला 3 मध्ये 2 मध्ये किंवा टेबल 1 केला रिप्लेस जसा बोलतील तसा करू शकतो. माइंड माझा प्रॉपरली तयार असतो. येस येस. दादा तुझं विवेक ना? ओके. काय बोलतोस? कारण काय आपण म्हणतो ना की भाई माझे बेसचे माझे भाऊ सगळे सेट झालेत, फक्त माझी जबाबदारी आहे सरळ आर की पार. बोल. माझी जबाबदारी की मला स्ट्रॉंग उभा राहायचं. मी जर हल्लो तर माझे खालचे पण हलणारच आहे. ओके. तर माझा बॅलन्स गेला पुरं सरळ घेऊन मी खाली पडणार. ओके. सो मला माझ्या हिशोबाने एक असा एक अनुभव सांग ना की म्हणजे ह्या टायमिंगला खरं म्हणजे म्हणतात ना जान जाय पर प्राण न जाय, ते काय ते एक म्हणतात ना की त्या टायमिंगला भाई बेस्ट माझ्याकडून म्हणजे म्हणतात ना ती प्रत्येक ट्राय असते. हा बोल ना, काय बोलतोस? ती फक्त ट्राय असते. प्रत्येक ट्रायला मला फक्त ट्राय करायची की मला बेस्ट राहायचं माझ्या जागेवर. माझ्या जागेवर मी एकदम सरळ उभा राहायचं. ओके. असा एक कुठला एक प्रसंग आहे की त्या टायमिंगला खरं म्हणजे पथकाचं नाव ह्या गोष्टीमुळे खरं म्हणजे म्हणतात ना, असा एक कुठला क्षण होता, असं कुठला तो म्हणजे त्या टायमिंगला गेलेला असं कुठला आठवतंय तुला? 8 साडी जे पहिली ट्राय केलेली ना, हा म्हणजे तेव्हा 2013ला सगळ्यांना ते नवीन होतं. आम्ही पण विचार पण होता केला की आम्ही 8 लावू म्हणून त्या गोष्टीचा. ती ट्राय जी होती आणि जो प्रत्येकामध्ये जी जिगर होती ना की नाही की काय होऊन देत पण ते 8 लावायचे होते. येस. 2013 साली आम्ही सगळ्यांना दाखवलं प्रत्येकाने करून. येस येस. काही पुढे खरं म्हणतो म्हणजे कॅमेरामॅन म्हणतो की जिम पण काही करत नाही, पण जे बोलतो ना माझं मंडळ, माझ्या त्या मंडळासाठी मला वाहून द्यायचे त्या प्रकारे विदाउट जिम करता पण सरावात ते लोक 9:30 वाजता उभे असतात फक्त त्या ट्रायसाठी. मी 2011 पासून या मंडळात थरामध्ये आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे माझं पहिलं क्षण होतं, माझं ध्येय होतं 2013ला जे स्वप्न पूर्ण झालं. जे आमच्या मागे माझगाव ताडवाडी देखील होती, तर त्यांनी सुद्धा आमचं जे 8 थराचं मनोरा होता तो सुद्धा त्यांनी पण पाहिला. आणि त्यावेळेला जो जल्लोष झाला त्यानंतर आम्ही 5 वेळा लावले, पण जो पहिल्या वेळेला आम्ही सक्सेस केले ते जे उत्साह होता ते आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाही. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आता फॅमिली वगैरे असणं आणि मुळात म्हणजे आता बाकीच्या गोविंद्यामध्ये प्रत्येक मुलगा हा मुलगा या थरासाठी योग्य आहे म्हणून चढवला जातो, नंतर त्याच्याकडनं सक्सेस नाही होत. बरोबर. पण आपली मुलं ही अशी आहेत की आपला न्यू परशुराम हा मुंबई शहरमध्ये अ गटाला खेळतो, त्यामुळे वर्षाच्या 12 महिने प्रॅक्टिस होते. तर असं नाही की फक्त गोविंदापुरती ही प्रॅक्टिस असते. ही प्रॅक्टिस आता उदाहरणार्थ आज जर तुम्ही चौबल एक्क्यासाठी कोणत्या मुलाला जरी ठेवलं कॅपॅसिटीनुसार तर तो मुलगा त्या जागेवर राहू शकतो. का? कारण त्याला ही शिकवण दिलेली आहे कबड्डी मार्फत की जेव्हा प्रॅक्टिस चालू होते तर माझ्या वजनाचा मुलगा हा खांद्यावर असतो माझ्या आणि त्याला घेऊन मला रनिंग करावी लागते 1 ते 2 राऊंड त्याच्यासहित आणि त्याच्याबरोबर त्याला खांद्यावर घेऊन हा स्कॉट मारावे लागतात. तर त्यामुळे जो चौबल एक्का घेणारा असतो किंवा टिबल एक्का घेणारा असतो तर त्याला मला तरी असं नाही वाटत की जिमला जाण्याची गरज आहे ना. तो आता याच्या आधी देखील 7 वाजता मुलं, आता हा गोविंदाचा सराव आहे त्यामुळे थोडंसं रिलॅक्स दिलं, पण याच्या आधी जून जुलैमध्ये जेव्हा पावसाळी सराव होता आणि आहे तो ॲक्च्युली सप्टेंबरमध्ये आता कबड्डीचे टुर्नामेंट होतील. तर त्यामुळे मुंबई शहरमधून टीम ही आपली न्यू परशुराम क्रीडा मंडळ अ गटात खेळते. खेळते. तर त्यामुळे
आपल्याला अ गटात चांगली चुरस द्यायची असते, म्हणून गोविंदा पण त्यामध्ये सण हा आपल्याला खेळवता येतो आणि कबड्डीसाठी आपलं मंडळ अग्रेसर आहे. ओके. मी आता सरांना म्हणजे सगळ्यांना विचारतो एक प्रश्न की मंडळ खूप प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ गटामध्ये मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या अ श्रेणीमध्ये येणं म्हणजे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे. ते सातत्य न्यू परशुरामने टिकून ठेवलं आहे. कितपत उपयोग होतो या गोविंदामध्ये ह्या सरावाला घेऊन, कबड्डीच्या सरावाला घेऊन? दादा बोला तुम्ही. कसं झालं, आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं की ट्रिपल एक्का मार, तू 2 दिवस किंवा 15 दिवस जिमला जाऊन ते पॉसिबल नाही होत. त्यासाठी कंपल्सरी हा मैदानी खेळ हवा. आणि आता माझ्या मित्र मुंबई शहर ज्याची निवड झाली तो तुम्हाला सांगेल. येस 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 वाचता. येस येस वर्ता नमस्कार. नमस्कार. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या अ श्रेणीमध्ये तू खेळतोस आणि एक म्हणतात ना की कबड्डी म्हटलं तर म्हणजे म्हणतात ना की लोक वेगळ्या नजरेने बघतात. ते म्हणजे म्हणतात ना की प्रो लेवलचा व्यक्ती आहे, म्हणजे हा कुठल्या थराला पण या खेळामध्ये जाऊ शकतो. एक वैयक्तिक खेळाडू म्हणून काय बोलू शकतोस? कबड्डी हा 2 शब्द. खेळ आहे. हा, तर आपण सगळे जिद्दीने खेळतो आणि हा मातीतला खेळ, आपल्या मातीतला खेळ. हे आपल्या पप्पा साखरकारपासून चालू झालेलं आहे. अच्छा. हा खेळ आणि आम्ही तोपर्यंत अजून पुढे पण हे करू. ओके. मला एक गोष्ट सांग की आता तू प्रॅक्टिसला पण आहेस, काय उपयोग होतो ह्या प्रॅक्टिसमध्ये पण कबड्डीचा वैयक्तिक? कबड्डीचा आपला जो आपण डेली वर्कआउट करतो त्याचा पण इथे खूप उपयोग होतो. भले आपण जिम नाही केली तरी इकडे खूप उपयोग होतो त्याचा. ओके ओके. तर आता मला एक गोष्ट सांग, मी माझा शेवटचा प्रश्न की खरं म्हणजे ह्या कबड्डीमुळे ना माझं नाव झालं आहे आणि ह्या मंडळाने माझं नाव करून दिलं आहे. हो हे खरं आहे. काय बोलतोयस? हां काय बोलतोयस? हे मंडळातून मी जेव्हापासून खेळायला लागलो तिथपासून मला खूप मोठे अनुभव भेटले. त्यामुळे मी पुढे जाऊ आणि अजून खेळणार, त्या मंडळाचं पण मी नाव वरती नेणार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मुलं खूप मेहनती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीतला खेळ थेट आता एक म्हणतात ना एका चौरसावर गेला आहे. पण हे करता करता आम्ही आमची संस्कृती नाही विसरलो. मुलं जरी गट श्रेणीमधून खेळत असली तरी पण एक मनामध्ये आहे की खेळ हा खेळत असला पाहिजे आणि तो मातीतच असला पाहिजे. काय बोलताय? न्यू परशुराम क्रीडा मंडळामध्ये सांगायचं झालं तर कबड्डीचा वारसा हा खूप मोठा आहे. म्हणजे आज महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आणि आज त्याची नाळ जोडलेली आहे न्यू परशुराम क्रीडा मंडळाबरोबर. ती अशा रीतीने जोडलेली आहे की या मंडळामध्ये असे खूप महान खेळाडू होऊन गेले याच्या अगोदर पण. त्याचं एक नाव घ्यायचं ठरलं तर मग राष्ट्रीय कबड्डीपटू दिलीप पापा साखरकर, बरोबर आहे. ते जे होते ते भारतीय रेल्वेमधून खेळायचे. भारतीय रेल्वेमध्ये असताना त्यांनी अनेक खेळाडू घडवले. त्याच्यामध्ये निलेश शिंदे असतील, विशाल माने असतील, म्हणजे ते आता स्वस्तिकमधून खेळून ते भारत पेट्रोलियमसाठी खेळतात. एवढे मोठे खेळाडू. शिवाय प्रताप शेट्टी सर, ते आज बंगलोर एअरचे कोच होते प्रो कबड्डीमध्ये. एवढ्या मोठ्या लेवलला त्यांनी माणसं नेऊन ठेवली पप्पा साखरकर यांनी. असाच वारसा त्यांचा, तो सुवर्ण साखळीचा बादशाह म्हणून भारतीय कबड्डीपटूमध्ये त्यांना ओळखला जायचं. असा कबड्डीचा वारसा मंडळाला लाभलेला असताना मंडळाचे दरवर्षी जे आपण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ज्या मॅचेस होतात, जे क्रिकेटचे आपलं कबड्डीचे सामने होतात, त्या सामन्यामध्ये न्यू परशुराम क्रीडा मंडळाचा दरवर्षी एक ना एक खेळाडू हा मुंबई शहरमध्ये सिलेक्शनमध्ये असतो. याचा आम्हाला नेहमी अभिमान असतो. अंडर 19 असेल, अंडर 16 असेल, अ गट असेल, ब गट असेल, या चारही संघामध्ये, चारही फॉर्मॅटमध्ये आमचं मंडळाचे प्रत्येक खेळाडू खेळतो. आणि हे 4 संघ आमचे आधारस्तंभ आहेत मंडळाचे. आणि आम्ही त्यांच्यासाठी कबड्डीच्या बाबतीत असून दे कोणत्याच गोष्टीसाठी आम्ही मंडळ म्हणून पण त्यांना काही कमी पडून देत नाही. कारण का तो आपला खेळ आहे आणि तो आपणच चांगल्या प्रकारे खेळला पाहिजे. तसं यावर्षी आमचे अंडर 16मधून समर्थ कासुर्डे आणि वेदांत क्षीरसागर हे देखील मुंबई शहरमधून यावर्षी सिलेक्शन झालेले आहेत. हे दोघं आमचे मंडळातील खास प्लेयर आहेत. आता हे पुढे पण आम्हाला भविष्य यांचं, त्यांची मेहनत आहे
आणि आमचा फक्त त्यांना फोर्स आहे, एक पाठिंबा आहे. एक म्हणतात ना की मला एक काय गोष्टी अशा आठवतात की खरं म्हणजे अ गट मुंबई शहर कबड्डी असोसिएशन म्हणजे त्यांनी जे काही घेतलेले निर्णय आहेत की त्यांनी जी काही उचललेली आपल्या मुलांबद्दल जी पावलं आहेत ते म्हणतात ना की ते काही करू शकतात. म्हणजे आकाशाला उंच गवसणी घालण्यासारखे पण हे सगळं करता करता पथकाने या मंडळाने दिलेलं एक त्यांना एक पाठबळ आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. काय बोलताय? बरोबरच आहे, कारण का मंडळ म्हणून आहे ना, नेहमी मंडळ हे आपल्या मुलांच्या मागेच असतं, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करत असतं. आपला एखादा खेळाडू पुढे जावा, आपल्या तो खेळाडू स्वतः जातो पुढे, तो मंडळाचं नाव घेऊन जातो. बरोबर, तो स्वतःचं वैयक्तिक नाव तर करतोच, पण तो स्वतःच्या मंडळाचं पण नाव मोठं करतो. मंडळाच्या नावाबरोबर तो स्वतःच्या विभागाचं नाव मोठं करतो. त्या मुंबईमधला जर प्लेअर असेल तर तो मुंबईचं पण नाव रोशन करतो. आणि जर तो अजून वरच्या लेवलला गेला तर तो महाराष्ट्रातला खेळाडू म्हणून वरती ओळखला जातो. त्यामुळे त्याचा नक्कीच अभिमान मंडळाला असतो आणि मंडळ या गोष्टीमध्ये कधीच कोणत्याही खेळाडूला कमी पडू देत नाही. आपापल्या परीने प्रत्येक कार्यकर्ता मंडळातला, छोटा असून दे मोठा असून दे, तो त्याला सपोर्ट करत असतो पुढे जाण्यासाठी. आणि आपापल्या परीने त्याची कुठे ओळख लागेल, कुठे काहीतरी त्याला पाठिंबा भेटेल, अशा गोष्टी प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. एक, दोन, तीन. आपला परिचय? मी अक्षय, सेकंड इयरला असतो, फिटनेस कोच आहे. अच्छा, कुठलं आपलं म्हणजे ह्याचं व्यायामशाळेचं नाव आहे आपल्या? मी प्रायव्हेटला फ्रीलान्सिंग करतो. मला एक गोष्ट सांगा की मुलं जेव्हा म्हणजे म्हणतात ना की आपल्याला मुलांना धरून ठेवायचं आहे, तरुण रक्त आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण एक जबाबदार एक तुम्ही सिनियर आहेत, काय बोलताय? गोविंदामध्ये बघायला गेलं तर काही गोष्टी खूप जण चुकतात, कुठे काय चुक्या होतात घरामध्ये, किंवा कुठे भंकस होते किंवा काय होतं, तेव्हा ते समजून सांगावं लागतं. कुठे काय चुकलं लागतं, कोणी काय प्रॉब्लेम होत असेल तेव्हा समजून सांगावं लागतं. टेक्निकली गोष्टी असतात ना की आपल्याला बाबा आता सरांनी सांगितले आहेत की बाबा असं फॉर्मेशन करायचं आहे, असं करायचं आहे. आता सरांच्या पद्धतीने बोलत असतात, पण एक म्हणतात ना की बाई सिरियसनेस पाहिजे मला त्या टायमिंगला. सिरियसनेस सगळेच असतं जास्त म्हणजे घरामध्ये जेव्हा करायला लागतं तेव्हा सिरियसनेस सगळ्यामध्ये असतं. तर कुठे काही गोष्टी असतात त्या समजाव्या लागतात. बरोबर, नवीन मुलं असतात त्यांना काही बरोबर. आपण आणि त्या टायमिंगला जेव्हा आपला परफॉर्मन्स असतो, जे आपल्याला आयोजकांसमोर थर लावायचे असतात, की त्या टायमिंगला एक असा विषय असतो की आपल्याला आहे ना, जसा असा सिरियसनेसचा पण विषय झाला, त्या टायमिंगला आहे ना आपल्याला आहे ना त्या मुलांना आहे ना पहिली ती जाणीव करून द्यावी लागते की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ते जाऊन करायच्या आहेत. एक अनुभव म्हणतो ना की एक अनुभव आहे बाबा, होऊ नये म्हणून आपल्या मुलांकडून किंवा कुठल्या काही गोष्टी म्हणतात ना, काय बोलतात त्याच्याबद्दल? म्हणजे जेव्हा निघतो ज्या दिवशी आम्हाला ठरला व्हायचे त्या दिवशी निघतो आम्ही, तेव्हा स्टार्टिंगला आम्हाला सांगितलं जातं, जेव्हा मेन काय होते आधी सांगितलं जातं इथं आम्हाला स्टार्टिंगला की कसे ठर लावायचे, कसे काय करायचं आहे, कुठे काय कसं जायचं आहे, अजून नियोजन असतं. बरोबर, कोणी भंकस करायची नाही, काय करायची नाही, सिरियसनेस प्रत्येक घरामध्ये सिरियस नाही. बरोबर. माझा शेवटचा प्रश्न की एक म्हणतात ना की आपल्याला आहे ना आपल्याला खेळाची जी एक आपला जो दर्जा आहे, आपण कबड्डीमध्ये तर आपलं नाव आहे, पण आपल्या संस्कृतीचा जो दर्जा आहे अजून चांगल्या पद्धतीने अजून कसा लोकांना दाखवता येईल, त्याच्यासाठी एक प्रयत्न असतो ना, तो लोकांना सांगायचा आहे आपल्याला या आपल्या खेळामार्फत. काय बोलताय?
ॲक्च्युली सगळ्या नवीन जे जनरेशन आहेत त्यांनी ॲक्च्युली ट्राय केलं पाहिजे की आपल्या खेळाला सपोर्ट करावा. सपोर्ट म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये दिसत नाही की बरोबर ज्या दिवसापासून मोबाईल आले त्यावरून खरं खूप वातावरणच चेंज झालं. खरं मी त्यांना सांगायचं होतं की त्या संस्कृतीला जपण्यासाठी आपण प्रयत्न करावा की खरं धन्यवाद दादा. नमस्कार. मी असं ऐकून आहे की बाबा आजोबा आणि त्याच्यानंतर तू म्हणजे म्हणतात ना की आणि त्याच्यामध्ये सिस्टर ना सर. हां म्हणजे खूप पूर्ण कुटुंब म्हणजे मंडळासाठी पथकासाठी आणि त्याचबरोबर एक म्हणतात ना आपली परंपरा ते पुढे घेऊन चालले आहेत. आणि त्याच्यानंतर आता वैयक्तिक म्हणजे तुझ्याकडे आले ती जबाबदारी आहे. काय बोलतोस? म्हणजे पहिला आजोबापासून स्टार्टिंग केली ना तारापासून परत पप्पा होते बहीण ते बसून पप्पांनी पहिला न सांगता माझ्या बहिणीला चढवलं म्हणजे घरी माहिती नव्हतं. अच्छा. मम्मीला माहिती नव्हतं. अच्छा. बघायला आणायचे प्रॅक्टिस वगैरे बघायला तेव्हा चढवलं म्हणजे तिथपासून मग चढायला लागली ना घरी समजायला लागलं चढते म्हणजे नंतर मग समजलं की चढायला लागले त्या पुढ्यापासून मला पण चढवायला लागलं. म्हणजे घरच्यांचा पहिला विश्वास संपादन केला. बरोबर. परमिशन घेतली परमिशन सगळ्या गोष्टी आणि मला एक गोष्ट सांग की म्हणतात ना की आपल्या घरातूनच आता बाळकडू आहे पण हे बाळकडू मला कधी लागलं कळालंच नाही. आणि म्हणतात ना की माझ्या बाबांनी बघितलं बाबांना मी बघत आलो त्या थरामध्ये आणि मला पण वाटत होतं त्या टायमिंगला मला पण वरती चढायचं आहे ह्याच्यामध्ये. ते अचानक होत गेलं. बाबांपासून ते बघत राहिलं म्हणजे पप्पांपासून स्टार्टिंगपासून ते अचानक होत झालं. ओके. अजून काय बोलू शकतोस या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे बाबांचा त्या टायमिंगचा गोविंदा आणि आत्ताचा गोविंदा काय फरक वाटतोय तुला? सेम फरक आहे. ओके. पण म्हणतात ना की काळ जसा बदलत जातो ना तसं म्हणजे त्या टायमिंगला त्यांनी त्या गोष्टी केल्या आता ह्या टायमिंगला आमच्या ह्या गोष्टी आल्या. म्हणजे त्या टायमिंगला बाबा त्या हार्नेस सिस्टीम नव्हती मॅटिंग नव्हत्या आत्ता मॅटिंग आहे सेफ्टी सगळ्या गोष्टी आहे. आता ह्या आम्ही गोष्टी अनुभवतोय. काय बोलतो? इन्शुरन्स वगैरे सगळं होतं. अच्छा. पासून म्हणजे त्यावेळेला 5 तर लागायचे. 2013 पासून 8 तर लागले ना तेव्हा पहिली चढली व्हायची. तिथपासून मला वाटलं की आपल्याला पण चढावे लागतंय. बरोबर. ती मनात हे होती मनामध्ये एक इच्छा होती आणि तू पूर्ण करून दाखवलीस. म्हणजे आता ते 2013 पासून चढायला नाही भेटायचे ना. आता मी आता कधीपासून चढतोय 2017 पासून. 2017 पासून ते प्रॅक्टिसला माझे घ्यायचे ना चढण्याची प्रॅक्टिस ती डायरेक्ट 2023ला मला चढवलेलं पण प्रॅक्टिसला. तेव्हा पप्पांचं असं म्हणजे ते झाले तेव्हा ऑफ झाले म्हणजे तिथपासून भेटलंच नाही. अच्छा. म्हणून आता यावर्षी वरती चढण्याची. पण पप्पांनी जे स्वप्न बघितलेलं की बाबा माझा एक वारसा म्हणतो ना तो पुढे त्यांनी ते कायम करून ठेवत राहावं म्हणजे माझं सगळं घरदार सांभाळून. नक्की थांबणार. नक्की. थँक्यू. कुठून आलायस तू एक्झॅक्ट? शिवडी किडवाई नगर. अच्छा. शिवडीवरून आलायस. राहायला इथेच होतास का पहिला? राहायला इथेच होतो आम्ही आधी. ओके. मला एक गोष्ट सांग की म्हणजे एक म्हणतात ना की मंडळाशी माझी नाळ अजून पण तुटली नाही भले मी दुसरीकडे राहायला गेलो तरी पण. मंडळाची नाळ म्हणजे लहानपणापासून इथंच होतो आम्ही. लहानपणापासून पहिले 8 लागले तेव्हा पहिल्यांदाच आलेलो इथं. अच्छा. आणि त्यानंतर मग ती आवड झाली गोविंदाची. आवड झाल्यामुळे तेव्हापासून जे प्रॅक्टिसला यायला लागलो पहिली शिडी तर ठेवायला लागले त्यानंतर आता थरात असतो. ओके. दादांनी पूर्ण म्हणजे तयारीच करून घेतलेली आमची. मला अजून एक म्हणजे एक समजून घ्यायचं आहे की एक विश्वास असतो ना म्हणजे मी लहानाचा मोठा इथे झालो माझा जन्म झाला पण किती झालं ना पण गोविंदाला इथे आल्याशिवाय मजा नाही. गोविंदा म्हणजे इथं जी एकी आहे ना ती कुठंच भेटणार नाही बघायला पोरांमध्ये. समजून घेणं सगळं असं म्हणून हा मंडळ सोडायची इच्छाच होत नाही आम्हाला. म्हणून इथंच येतो. वाड्याला असो कुठं पण असो वाशीला जरी राहिला असतो तरी इथंच आलो असतो. थँक्यू. वर्षानुवर्षीचा तो गोविंदा पथकाचा अनुभव आणि त्या गोविंदा पथकाच्या अनुभवावरून
त्या टायमिंगचा गोविंदा आणि आत्ताचा गोविंदा काय विषय आणि काय फरक आहे ना ते आपण दादांकडून ऐकून समजून घेऊया. दादा काय वाटतं, कारण का भरपूर गोष्टी अशा असतात की त्यांनी त्या टायमिंगला त्यांचा काळ गाजवलाय आणि आत्ताचा काळ खूप वेगळा आहे गोविंदाचा. त्यावेळेला ज्या जुनी पिढीने जो हा गोविंदा स्थापन केला की जे वाढवत होते तेव्हाचा काळ हा एक कुठेतरी मर्यादित होता आणि एक उत्सव म्हणून असता. म्हणजे आमचं 75 वर्षाचा मी यावेळी विचारलं की तेव्हाचा काळ आपण यावेळेला कोणी तर राधाकृष्ण वगैरे म्हणायचे, बैलगाडी असायची, कुठे नारळच्या झावळ्या वाजायच्या, हे कुठे उत्सव म्हणून केला जायचं. तर आमचा अबुजनगर एरिया पडतो, इकडच्या मोस्ट अबुजनगरमध्ये अंड्या पडल्या जायच्या. एक ठराविक शिवडी, लालबाग आणि भायखळा हे कुठे शेवट तिथपर्यंत व्हायचा. नंतर ते दिवस असे वाढत गेले, ग्लोबलायझेशन आलं, त्या गोष्टीचं वाढत गेली, थरामध्ये प्रॅक्टिसमध्ये रूपांतर झालं. आणि हे करताना कुठेतरी ना मनाला एक हा सण म्हणून ना कुठे संपू नये म्हणून इच्छा का वाटते की ठीक आहे आपण सगळे प्रयत्न करतो, पोरं जिम करतात, प्रॅक्टिस करतात, पण एक फटका म्हणजे जे रिअल आहे ते पण आपण बोलणं गरजेचं आहे की कुठल्या एका मंडळाचा एक फटका लागला तर तो मंडळ बंद झाला वेळ लागत नाही. तर ह्याची जाणीव, याचं भान मला प्रत्येक मंडळ ठेवा. जेवढा सराव असेल तुम्ही तेवढं थर लावा, कुठेही रिस्क घेऊ नका. मी आम्हाला आमचं उदाहरण सांगतो की आम्ही 2 1 साली 8 तार 7 तार लावले, आम्ही 12 वर्ष थांबलो. काय माहिती का, पोराच्या सेफ्टीसाठी थांबलो. आम्ही रिस्क घेऊ शकत होतो, पण रिस्कनी तो जाणारा जीव किंवा होणारा अपघात आपण हा म्हणजे टाळू शकत नाही. तो टाळण्यासाठी एवढंच आहे की प्रत्येक मंडळाचा विचार केला पाहिजे. कुठे एक पावलं मागे आलं तरी कोणी आपलं हसत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी तो रेकॉर्ड केलेला असतो, तो थर लावलेला असतात. त्यामुळे पहिली मेन सुरक्षा तुम्ही मुलांची बघा आणि सुखरूप घरी येणं हे पहिलं तुम्ही त्याचं एक मेनच इंटेन्शन तुम्ही ठेवलं. दादा मी आता आहे ना दहीहंडीच्या तांत्रिक प्रश्नांकडे येतो. फॉर्मेशन सेट करणे, मुलांचा बॅलन्स बघणे, वेट डिवाईड त्यांना शिकवणे थरामध्ये असताना, या सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्या टायमिंगला एक निरीक्षण शक्ती असते की ती म्हणजे त्या जागेवरती आपला फॉर्मेशन कसं सेट होईल ह्याच्यासाठी एक चाललेला एक म्हणजे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जात असता काय मनामध्ये असतं की बाबा त्या टायमिंगला तिकडे आपले थर रचतील का व्यवस्थित, की ती म्हणजे सगळ्या गोष्टी बघून ते सगळ्या गोष्टी सेट होईल काय बोलतात. नक्कीच जेव्हा मुलांचा स्टॅमिना बघितला जातो किंवा वेट वजन बघितलं जातं ते बघताना ॲज अ प्रशिक्षक म्हणून त्या गोष्टीचा की पिढीमध्ये जसं म्हटलं जसं सणमध्ये मुलंही बदलत चाललेले आहेत. आज जो तो बघाल प्रत्येकजण मुलगा मोबाईल घेऊन येतो प्रॅक्टिसला, तो मोबाईल कोणतरी हँडओव्हर करतो तर तो थरामध्ये उभा राहतो. ह्या गोष्टी ना ह्या काळा म्हणजे शेवटी काळ आहे, तो काळ बदलला त्याप्रमाणे त्या मुलांच्या सवयी पण बदलल्या की तेव्हा कोणत्या मोबाईल नव्हते, त्या मोबाईल असल्यामुळे जो तो ना फोकसनी त्या गोष्टीमध्ये राहायचा, तो सराव करायचा. आता कुठेतरी ना मुलाकडे लक्ष जातं की तो नक्की हालतोय किंवा थराचा कोणा बॅलन्स जातोय, हे त्याला ना कंटिन्यू ट्रेन करणं गरजेचं झालं आता. आणि ते ट्रेन करताना नक्कीच त्या मुलांना सुद्धा त्यांनी तेवढा रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. तसं तुम्हाला म्हटलं की मग अशी 2 महिने आम्ही जिम फीड होतो, पण त्याचा सगळेजण फायदा घ्यायचा असं नाही. बरोबर, त्या टेक्निकली गोष्टी त्यांना आवड आहे ते तेवढे जण दादा मला आता आहे ना असा तो एक प्रश्न विचारायची की त्या टायमिंगला दहीहंडी आपला सराव सुरू झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, दहीहंडीचा दिवस आला, जो मुलगा मला सकाळी दिसतो ना तो मला संध्याकाळी पण तसा सुखरूप पाहिजे. जे बाळकृष्ण गोपालांना आपण जे गाराणं घालतो की मला तो मुलगा व्यवस्थित पाहिजे, काय बोलतो. नक्कीच हे म्हणजे न्यू कोशाम क्रीडा मंडळ आज तुम्हाला म्हटलं अमृतोत्सव 75 साजरी करतोय, पण याचं आम्ही एकच विधवाद्य ठेवलेलं आहे, वाक्य ठेवलेलं आहे की सुखरूप घरी येणं हाच खरा गोविंद असतो. की आज आपण मोठी ट्राय केली म्हणून एखादं लागलं आणि 4 जण हॉस्पिटल आहेत, त्या सणाला आणि त्या गोविंदाला कुठलाच अर्थ राहणार नाही. ठीक आहे, घातपात होत असतात, होऊ शकतात, पण ह्याची काळजी घेणं हे सर्वस्व प्रशिक्षक आणि कार्यकारी मंडळ असतं. जर तुम्हीच रिक्स नाही घेतलं ना मुलं त्या गोष्टी तुमचं ऐकतात. म्हणजे एका अर्थी सुरक्षित गोविंदा हाच आमचा संकल्प. नक्की नक्की. मला एक गोष्ट सांगा आता की जेव्हा आपण आता घेऊन जातो मुलं दहीहंडी फोडायला, आयोजक असतात, काय विषय आयोजकांबद्दल काय बोलू शकता, आयोजकांबद्दल काय अपेक्षा आहे आयोजकांबद्दल. आयोजकांबद्दल अपेक्षा तर खूपच आहेत. जसं कबड्डी असोसिएशन स्थापन झालेले आहे तसं दहीहंडी पण असोसिएशन स्थापन झालेली आहे महाराष्ट्र राज्य त्यामध्ये. तर आम्ही पण असोसिएशन मार्फत त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही जेव्हा एखादा कार्यक्रम ठेवता, जसं आज आम्ही नाव घेऊ शकत नाही, घाटकोपर पद्धती सगळ्यांना कळेल, तुम्ही तिथं एखादी ट्राय केलाच नाही करा केलं की कमी 4 ते 5 तास तुम्हाला अपेक्षित आहे. तुमचा फक्त नंबरच 5 तास अपेक्षित. तर तुमचं ती एक नाचणारं असतात ती लोक, त्यांचा ऑर्केस्ट्रा असतो, ॲक्चुअली कुठेतरी दहीहंडी हा जो थर लावणार असणं हे कुठेतरी मागे होत चाललेलं आहे.
म्हणजे ते लोक त्यांच्याबद्दल उत्सव करतात, त्यांचं नाव करतात, महाराष्ट्राची मोठी दहीहंडी, मुंबईची मोठी दहीहंडी. पण गोविंदाला कुठेतरी ना इग्नोर केलं होतं. माझं त्यांना एक आव्हान आहे की तुम्ही बाबा पहिलं आम्हाला ते सेलिब्रिटी पण नको आणि आम्हाला कोणी पण नाचणं नको, त्यापेक्षा आमच्या मुलांना नाचवलं तुम्ही आजची ट्राय करा, मस्त की नाचवलं लावा. आणि दुसरी गोष्ट आयोजकांनी केलं पाहिजे ना की कुठेतरी ना डिवाईड केलं पाहिजे. म्हणजे 7 तर लावणारे 7 तर लावणारे 8 तर ते कुठे डिवाईड केलं तर काय होतं. आता आज आम्ही 8 होतो, आम्हाला माहिती आहे 8 लावताना काय होतं, कुठेतरी 6 थराकडे म्हणजे साईडला गेलं होतं. बाबा 8 थराला तुम्ही पहिले चान्स करा. तर असं कुठलाही म्हणजे लहानचा गोंधळाचा जरा पण अन्याय होऊ नये. तर आयोजकांना एवढी विनंती की तुम्ही लावताना 5 तर थोडं कन्व्हिन क्वालिफाय 7 आपण पकडूया. 7 तर 7 तर 8 या 3 प्रकारे 3 तुम्ही विभागाने करून ते अंडे जेणे कोणी गोविंदा पथक थांबणार नाही. बरोबर. दादांनी खूप चांगला विषय केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना दादा एक गोष्ट आता तुम्ही बोललात की येणाऱ्या प्रत्येका गोविंदाचा सन्मान झाला पाहिजे, येणाऱ्या प्रत्येका बालगोपाळाचा सन्मान झाला पाहिजे. आयोजक हे त्यांच्या परीने काम करतच असतात. पण एक म्हणतो ना दादा की तुम्ही आता जसं बोललात की मोठा कुठला सेलिब्रिटी आला की त्या टायमिंगला त्या सेलिब्रिटीकडे त्या सगळ्या पब्लिकचं लक्ष जातं. बिचारी आपली मुलं घर लावत असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण जेव्हा ॲट्रॅक्शन म्हणतात ना एक सगळ्या गोष्टीचं एक आकर्षण खूप वेगळं होऊन जातं, त्यामुळे ती एक व्हॅल्यू कमी होऊन जाते. त्या व्हॅल्यूबद्दल काय नक्कीच ती व्हॅल्यू कमी जाते थराची. म्हणजे जो त्या दिवशी इव्हेंट केला तो थरासाठी केला तो तुमच्या सेलिब्रिटी मिळतो म्हणून. आमचा गोविंदा पथक किंवा गोविंदाचा जो खेळाडू असतो ना तो कधी कुठं सेलिब्रिटी बघायला असतो, तो त्याची एवढं असते. मी आज 2 महिने सराव केला, तो मला त्याचं चीज झालं पाहिजे, माझे थर लागले पाहिजे. प्रत्येकाची भूमिका असते. जो थराचा वर्ग असतो, शिडला वर्ग असतो, त्या आयोजकांनी त्याची भूमिका लक्षात घेऊन त्या थराला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे की बाबा ही पोरं 2 महिने मेहनत करतात, जिम करतात. आज एवढ्या पावसात ना तुम्ही बघायला तर गेल्याची खूप पाऊस होता, त्या भर पावसात पण लोकांनी 7 तर 8 तर 9 तर लावली. त्याची चीज होणं गरजेचं आहे. आयोजकांना एवढंच पुन्हा विनंती आहे की तुम्ही थराची त्या कदर करा, त्या मुलाची कदर करा, त्या मेहनतीचा कदर करा आणि त्यांना पहिलं तुम्ही प्राधान्य द्या की तुम्ही थर लावू पाहिजे. दादा माझा आता शेवटचा प्रश्न. दादा आपण एक विषय म्हणतो की मुलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. स्पॉट इन्शुरन्स सारखा विषय आहे. प्रत्येक आपण आयोजकांकडे जातो तेव्हा तिथे स्पॉट इन्शुरन्स खूप महत्त्वाचा असतो. स्पॉट इन्शुरन्सला घेऊन परशुराम क्रीडा मंडळ काय म्हणतात? नक्कीच मला वाटतं सगळे करत असतील नसतील, पण जेवढे जण आयोजक करतात त्यांनी सुद्धा एकमेकाला मेसेज पोहोचवणं गरजेचं. कारण काय आयोजकांना माहितीच नसतं की स्पॉट इन्शुरन्स आहे म्हणून. त्यांचं कॉन्सेप्ट असं असतं की ठीक आहे मंडळ इन्शुरन्स काढतो, मी त्यांचं इन्शुरन्स झालेलं आहे. तर आयोजकांमधून आणि गोविंदा पथकांमधून मेसेज जाणं गरजेचं आहे की स्पॉट इन्शुरन्स पण ही पद्धत आहे. इन्शुरन्स सेक्टर ते कॅच करते. आम्ही आमच्या मंडळाचा इन्शुरन्स काढतो. आज जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी 170 मुलांचा इन्शुरन्स काढलेला आहे. आता ह्यावेळेला पण आमची जवळजवळ 100 जणांची यादी तयार आहे. पण उद्या 2 दिवसामध्ये तो इन्शुरन्सचं काम पूर्ण होऊन जाईल. तुमच्या आयोजकांना विनंती आहे की त्या इन्शुरन्सप्रमाणे मुलांची सुरक्षेसाठी पण तुम्ही पूर्ण त्याची काळजी घ्या. सेफ्टी बेल्ट असतील, तर ॲम्ब्युलन्स असतील, पाठी खाली असलेल्या गाद्या असतील, तेवढं तुम्ही काळजी घेऊन तो सण वाचवण्यासाठी धडपड करा. दादा माझा म्हणजे म्हणतात ना की माझा शेवटचा प्रश्न आहे. पण या स्वप्नाला अनुसरून मुलांना जेव्हा लागतं इन्शुरन्स आपल्याकडे आहे, पण त्या टायमिंगला कळत नाही. त्या मुलाला जरी लागलं असेल ते दुखणं त्याला आज नाही दिसत, त्याला उद्या दिसतं, 2-3 दिवसांनी दिसतं. इन्शुरन्सचा टायमिंग असतो सकाळी 6 वाजेपर्यंत. काय बोलतो? तर आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. काय बोलतो? नक्कीच की इन्शुरन्सचा टायमिंग मला सकाळी 4:30-6 असतो. पण त्या मुलाला त्या दिवशी लागलं कळत दुसऱ्या दिवशी कळतं किंवा एखादा ठीक आहे. आमच्याकडे आज मंडळामध्ये आतापर्यंत कधी तो ॲक्सिडेंट झाला नसताना पण आपण बघतो आम्ही केबलावर दुसऱ्या दिवशी जाऊन भेट देतो की 3ऱ्या-4थ्या मुलं येतात रक्ताच्या उलट्या होणं, रक्त त्रास होणं. तो इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स सगळे ओरिएंटलच करतं. ओरिएंटल इन्शुरन्स एवढी मागणी अजून कुठे इन्शुरन्स करत असेल की पुढे होणाऱ्या 8 दिवसांमध्ये पण त्या मुलांची जी तब्येत एखादी खालवली किंवा एखादा त्रास झाला त्याचाही तुम्ही त्या क्लेममध्ये समावेश करून घेणं गरजेचं आहे. कारण तो एक 10 लाख 1.5 लाख असाचा इन्शुरन्स असतो. म्हणजे मेडिकल इन्शुरन्स 10 लाखाचा असतो, डेट क्लेमचा 10 लाखाचा असतो आणि हॉस्पिटलचा खर्च 1.5 ते 2 लाखाचा असतो. पण होणाऱ्या पुढच्या दहंडी दिवसा संपल्यापासूनचे पुढचे 10 दिवस कमीत कमी 10 दिवस तरी इन्शुरन्स सेक्टरने त्याचा तो खर्च जर एखादा अपघाती म्हणून त्या गोष्टी नोंद घेऊन तुम्ही तो इन्शुरन्स पास करणं गरजेचं आहे. हीच विनंती गोविंदा पथकाला आपल्याला तुम्हाला